ओके. आपण आपण आता परत आलो आहे. सगळ्यांना ऐकायला येत आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना ऐकायला येत आहे का? ओके. तर आपण सम कंटिन्यू करूया. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. तर आपण स्टार्ट करूया. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ही मेथड कुठली आहे? लिफो मेथड. म्हणजे इकडे जो शेवटला आलेला आहे ना तो आपण वापरतो. आता मला 500 युनिट पाहिजेत. तर मला जर 500 युनिट पाहिजेत तर तुम्ही हा शेवटचा लॉट घेणार. 200 युनिट 60च्या रेटने पहिले हे 12,000 घेणार. म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट जो शेवटला आलेला आहे तो तुम्ही पहिला बाहेर काढला. नंतर 300 कमी पडतायत तर 300 तुम्ही वरच्या लॉटमधनं घेणार. 300 युनिट 55च्या रेटने इकडनं घेणार. म्हणजे पहिले हे 200 लास्टचे पहिले गेले तुमचे आणि नंतर 300 त्याच्या आधीच्या लॉटमधनं गेले. आलं लक्षात? आणि वरचे जे 400 आणि 400 आहेत ना ते तुमचे ॲज इट इज राहणार. वरचे 400 आणि 400 ॲज इट इज राहणार. म्हणजे या मेथडला आपण काय म्हणतो? लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे जो शेवटचा आलेला आहे तो पहिला गेला. इथे पण शेवटचा आलेला आहे तो पहिला गेला. सगळ्यांना ही ट्रान्झॅक्शन कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो. ओके, थँक्यू. आता पुढची ट्रान्झॅक्शन जी आहे आपली डिसेंबर 20 नंतरची. तर इकडे डिसेंबर 28ला परत परचेस केलेला आहे. तर डिसेंबर 28ला परचेस केलं आहे. डिसेंबर 29ला इश्यू केलं आहे. तर डिसेंबर 28ला 800 युनिट परचेस केले. तर इकडे डिसेंबर 28ला 800 युनिट परचेस केले आणि त्याचा रेट आहे 47. 800 युनिट परचेस केले त्याचा रेट आहे 47. तर 800 × 47 करायचं. नंतर हा लॉट ॲज इट इज येणार. वरचे जे 2 लॉट आहेत ते ॲज इट इज येणार. 400 आणि 400चे लॉट ॲज इट इज आले. आणि नंतर मग हे जे 800चे आहेत ते खाली आपण लिहायचे. 847च्या रेटने 37,600. 847च्या रेटने 37,600. त्याच्यानंतर आता शेवटची ट्रान्झॅक्शन काय? शेवटची ट्रान्झॅक्शन डिसेंबर 29ला 500 युनिट्स आपले गेले. तर डिसेंबर 29ला इकडे 3 ओळी सोडा आणि डिसेंबर 29ला मी तुमच्याकडे आलो. मला 500 युनिट्स पाहिजे. मला किती युनिट्स पाहिजे? 500 युनिट पाहिजे. आता हा जो शेवटचा लॉट आहे 800चा त्याच्यातनं तुम्ही मला 500 देणार. त्याच्यातनं तुम्ही मला 500 देणार 47च्या रेटने. 500 तुम्ही देणार 47च्या रेटने. तर 500 × 47. 500 × 47 23,500 मला दिले आणि तुमच्याकडनं 800 पण 500 गेले. तर वरचे 2 लॉट ॲज इट इज राहणार. वरचे 2 लॉट ॲज इट इज राहणार आणि खालचा जो 800चा लॉट आहे त्याच्यातनं 300 राहणार. कारण 800 पैकी 500 गेले 300 राहिले आणि रेट 47 आणि त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर 14,100. ओके. तर सगळ्यांना ही ट्रान्झॅक्शन कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना ट्रान्झॅक्शन कळली का? ओके, थँक्यू. आणि परत मगासारखीच टोटल घ्यायची. म्हणजे परचेसच्या क्वांटिटीची टोटल. परचेसच्या क्वांटिटीची टोटल. परचेसच्या अमाऊंटची टोटल. नंतर परत सेल्सच्या क्वांटिटीची टोटल. सेल्सच्या अमाऊंटची टोटल. आणि इकडे शेवटच्या लॉटची टोटल. शेवटचा जो लॉट आहे त्याची टोटल. शेवटच्या लॉटची क्वांटिटीची टोटल. शेवटच्या लॉटची अमाऊंटची टोटल. ओके. आणि मग ही टोटल क्लोज करायची.
तर सगळ्यांना ही टोटलची स्टेप कळली का? सगळ्यांना टोटलची स्टेप कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो. ओके, थँक्यू. आता हा प्रॉब्लेम झाला. आता आपला पुढचा प्रॉब्लेम. आता पुढचा जो तिसरा प्रॉब्लेम आहे त्याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे, इन द सेम एक्झाम्पल ऑफ मॅन्युफॅक्चरर रेडिओ सेट्स गिवन लेट अस कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग इन्व्हेंटरी युझिंग ॲव्हरेज प्राईस मेथड. तर ॲव्हरेज प्राईस मेथड एकदम सोपी आहे. तर आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. ॲव्हरेज प्राईस मेथडने आपल्याला क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ॲव्हरेज प्राईसनी क्लोजिंग स्टॉक कसा कॅल्क्युलेट करणार? इथे युनिट्स तेवढेच राहतात. युनिट्स किती आहेत? 1100 आहेत. तर युनिट्स तेवढेच राहतात. युनिट्सला आपल्याला ॲव्हरेज रेटनी मल्टिप्लाय करावं लागतं. युनिट्सला काय करावं लागतं? ॲव्हरेज रेटनी मल्टिप्लाय करावं लागतं. तर हा जो पुढचा प्रॉब्लेम आहे तो आपण स्टार्ट करूया. हा तिसरा प्रॉब्लेम आहे. तर तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला पहिली गोष्ट ॲव्हरेज प्राईस काढावी लागते. तर ॲव्हरेज प्राईस कशी काढायची? ॲव्हरेज प्राईस आपण जितके पण परचेस घेतलेत त्याच्या टोटलला जेवढे सम आहे त्यांनी डिवाइड करायचं, जसं गुडविल आपण करतो. तर आता जे पण परचेसचे रेट आहे त्याच्या टोटलला त्याच्या क्वांटिटीने डिवाइड करायचं. आता नीट लक्ष द्या. ॲव्हरेज प्राईस कशी काढतोय मी? आता इकडे जे परचेस केलेत 50, 55, 55, 60 आणि 47 असे पाच रेट्स आहेत. त्या 5 रेटची टोटल घ्यायची. म्हणजे इकडे पहिलं जे आहे ते 50, 55, 55, 60 आणि 47. 50, 55, 55, 60 आणि 47. 50, 55, 55, 60 आणि 47 5 रेट आहेत. तर या 5च्या टोटलला आपल्याला इकडे 5ने डिवाइड करायचं आहे. तर यांची टोटल आपण घेऊया. टोटल 267. 267ला आपल्याला 5ने भागायचं आहे. म्हणजे 53.4 आलं. 53.4चा रेट आला. आता 53.4च्या रेटला आपल्याकडे क्लोजिंग स्टॉकचे युनिट्स 1100 आहेत, त्यांनी मल्टिप्लाय करायचं. तर इथे कसं लिहायचं? क्लोजिंग स्टॉक युनिट्स हे किती आहेत? 1100. आणि क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आपल्याला काढायची आहे. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 1100ला आपल्याला जो ॲव्हरेज प्राईसचा रेट आहे तर इकडे एक फॉर्म्युला आपण लिहू शकतो. क्लोजिंग स्टॉक युनिट्स इंटू ॲव्हरेज प्राईस. ॲव्हरेज प्राईस जी आपण काढली तिने मल्टिप्लाय करायचं. तर इकडे क्लोजिंग स्टॉक युनिट जे आहेत ते 1100 आहेत. 1100ला आपल्याला 53.4नी मल्टिप्लाय करायचं आहे. तर इकडे 1100 इंटू 53.4 म्हणजे 58,740. 58,740 ही क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे. 58,740 क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे. सगळ्यांना नीट कळलं का प्रॉब्लेम? हॅलो, सगळ्यांना नीट कळलं का प्रॉब्लेम? ओके, थँक्यू. आता आपण शेवटचा प्रॉब्लेम करूया. आता हा जो दुसरा प्रॉब्लेम आपण केला होता, जो दुसरा प्रॉब्लेम केला आहे तो ही जी मेथड आहे वेटेड ॲव्हरेज मेथड. तर त्यांनी काय सांगितलं आहे की ऑन द बेसिस ऑफ डेटा गिवन इन इलुस्ट्रेशन 1 and 2 म्हणजे दुसरा प्रॉब्लेम,
त्याच्यानुसार तुम्हाला वेटेड ॲव्हरेज मेथडनी करायची. वरची तुम्ही जी कॅल्क्युलेट केली ही सिम्पल ॲव्हरेज आहे. वरचं आत्ता तुम्ही जे केलं ते कुठली मेथड आहे? सिम्पल ॲव्हरेज. तर पाहिजे असेल तर इकडे तुम्ही सिम्पल ॲव्हरेज म्हणा. सिम्पल ॲव्हरेज कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक ॲज पर सिम्पल ॲव्हरेज. पण ॲक्च्युअली तसं बघायला गेलं ना, वेटेड ॲव्हरेज सोपं आहे. नाव जरा कठीण आहे, पण वेटेड ॲव्हरेज खूपच सोपं आहे. ओके, तर आता वेटेड ॲव्हरेजने आपण करूया. वेटेड ॲव्हरेजचा चौथा प्रॉब्लेम आहे. तर इकडे आपल्याला काय करायचं आहे, जो डेटा हा प्रॉब्लेमचा आपण घेतला होता तर त्याच याने घ्यायचं आहे आपल्याला. सेम कॉलम आहेत, सेम डेटा आहे. आता नीट लक्ष द्या, ही कशी मी मेथड करतो. तर इथे काय करायचं, इन द बुक्स ऑफ मॅन्युफॅक्चरर स्टॉक लेजर वेटेड ॲव्हरेज मेथड. वेटेड ॲव्हरेज मेथड. आता ही ट्रान्झॅक्शन कशी करायची. आता हा जो वरचा प्रॉब्लेम केला याच्यात पहिली आणि दुसरी ट्रान्झॅक्शन सेमच राहणार आहे. जेव्हा लॉट वाढतात तेव्हा ते बदलतात. तर इकडे पहिली आणि दुसरी ट्रान्झॅक्शन होती, डिसेंबर 4ला तुम्ही परचेस केलं 900 युनिट 50च्या रेटने 45,000, ती सेमच राहणार. आणि डिसेंबर 5ला परत 500 युनिट्स तुमचे सेल झाले आणि राहिले इथे 400. तर 900 मधनं इथे ॲक्च्युली कसं करायचं असतं मी तुम्हाला एक आयडिया करतो. 900 मधनं हे 500 कमी झाले 400 आले, 900 मधनं 500 कमी झाले 400 आले आणि 45,000तनं 25,000 कमी झाले 20,000 आले. ही एक अशी एक आयडिया असते. म्हणजे 200 मधनं 500 कमी झाले 400 आले आणि 45,000तनं 25,000 कमी केले 20,000 आले आणि रेट नंतर काढायचा. म्हणजे 20,000ला 400ने भागायचं. म्हणजे तुम्ही काय केलं, बॅलन्समधनं ही क्वांटिटी मायनस केली, क्वांटिटीमधनं क्वांटिटी मायनस केली, अमाऊंटमधनं अमाऊंट मायनस केली, क्वांटिटीमधनं क्वांटिटी मायनस केली, अमाऊंटमधनं अमाऊंट मायनस केली आणि रेट काढला. 20,000ला 400ने डिवाइड करून 50 आले. आता अजून तुम्हाला पुढची ट्रान्झॅक्शन घेतल्यावर अजून क्लिअर होईल. आता पुढची जी ट्रान्झॅक्शन घेतलेली आहे डिसेंबर 10ला, तर डिसेंबर 10ला आपण काय केलंय, आपला लॉट वाढलाय. आता डिसेंबर 10ला 400 युनिट वाढले 55च्या रेटने 22,000, 400 युनिट 55च्या रेटने 22,000. आता इथे काय करायचं, तुम्ही सेल करताना डिडक्ट केलं ना, 900 मधनं 500 डिडक्ट करून 400 आले, 45,000मधनं 25,000 लेस करून 20,000 आले. तसेच परचेस करताना ॲड करायचं. म्हणजे इकडे काय करायचं, 400 मध्ये 400 ॲड करा, 400 मध्ये 400 ॲड करा 800 आले आणि 20,000मध्ये 22,000 ॲड करा, 20,000मध्ये 22,000 ॲड करा 42,000 आले आणि इथे रेट काढायचा. 42,000ला 800ने डिवाइड करायचं 52.5. आता हे सगळे रेट आहेत ना, हे 5 डेसिमलपर्यंत आपल्याला घ्यायचे, 5 डेसिमलपर्यंत. परत एकदा शिकवतो. तुम्ही काय केलं, क्वांटिटीमध्ये क्वांटिटी ॲड केली, 400मध्ये 400 ॲड करून 800 लिहिले आणि 20,000मध्ये 22,000 ॲड करून 42,000 लिहिले आणि मग रेट 42,000ला 800ने डिवाइड करून रेट काढला 52.50. सगळ्यांना ट्रान्झॅक्शन कळली का? हॅलो, सगळ्यांना ट्रान्झॅक्शन कळली का? ओके. आता पुढची ट्रान्झॅक्शन पण तशीच करायची. पुढच्या ट्रान्झॅक्शनमध्ये डिसेंबर 10मध्ये तुम्ही काय करताय, डिसेंबर 11ला परत परचेस करताय, 11ला परचेस करताय 300 युनिट 55च्या रेटने, 300 युनिट 55च्या रेटने 16,500. तर इकडे डिसेंबर 11ला 300 युनिट 55च्या रेटने परचेस केले 16,500. तर इथे परत तेच करायचं आहे.
क्वांटिटीमध्ये क्वांटिटी ॲड करा, क्वांटिटीमध्ये क्वांटिटी ॲड करा, अमाऊंटमध्ये अमाऊंट ॲड करा. 42,000मध्ये 16,500 ॲड केली, नंतर त्याला डिवाइड करा. 58,500ला 1,100ने डिवाइड करा आणि 53.18 2 डेसिमलपर्यंत घ्या. तर इथे तुम्ही काय केलं, सेम केलं. क्वांटिटीमध्ये क्वांटिटी ॲड करून 1,100 आले, अमाऊंटमध्ये अमाऊंट ॲड करून 58,500 आले. नंतर रेट काढायला 58,500नी 1,100ला डिवाइड केलं, 53.2 रेट आला. सगळ्यांना व्यवस्थित ट्रान्झॅक्शन कळली का? हॅलो, सगळ्यांना व्यवस्थित ट्रान्झॅक्शन कळली का? ओके, एक 5 मिनिटात तुम्हाला सोडतो, तुमचं पुढचं लेक्चर असणार आहे. डिसेंबर 11 नंतर पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे, डिसेंबर 19ला 200 युनिट 60च्या रेटने, डिसेंबर 19ला 200 युनिट 60च्या रेटने 12,000. तर इकडे परत सेम करायचे आहेत आपल्याला. 1,100मध्ये 200 ॲड करायचे, 1,100मध्ये 200 ॲड करायचे 1,300, आणि इकडे 58,500मध्ये 12,000 ॲड करायचे 70,500, 70,500 आले. आणि मग परत डिवाइड करून रेट काढायचा, डिवाइड करून रेट काढायचा. हे दोन्ही आपल्याला 2 डेसिमलपर्यंत घ्यायचे, 53.18 आणि 54.23. तर इकडे सेम केलं, क्वांटिटीमध्ये क्वांटिटी ॲड केलं, अमाऊंटमध्ये अमाऊंट ॲड केली आणि रेट काढला. सगळ्यांना नीट कळलं का? हॅलो, सगळ्यांना ट्रान्झॅक्शन नीट कळली का? ओके, थँक्यू. त्याच्यानंतर आता डिसेंबर 19 नंतर आता इथे सेल केलेला आहे. डिसेंबर 20ला 500 युनिट सेल केला आहे, डिसेंबर 20ला 500 युनिट सेल केला आहे. तर इथे काय करायचं, डिसेंबर 20ला इथे आपल्याला काय करायचे, क्वांटिटी गेली म्हणजे इथे 500 युनिट लिहायचं. नंतर रेट हा 54.23च घ्यायचा, रेट 54.23च घ्यायचा आणि मल्टिप्लाय करायचं 500 × 54.23. आता हे याला 0 डेसिमल घ्यायचे, 500 × 54.23 म्हणजे 27,115, 27,115 आलं. आता इथे सेल करताना मायनस करायचं, क्वांटिटीमधनं क्वांटिटी मायनस करायची. 1,300मधनं 500 गेले आणि 70,500मधनं 27,115 गेले, म्हणजे इथे अमाऊंट आली. आणि रेट काढायचा, अमाऊंटला क्वांटिटीने डिवाइड करून रेट काढायचा. म्हणजे इथे काय केलं, दुसऱ्या इथे जेव्हा तुम्ही सेल केलाय 500चा सेल केलाय, त्याला तुम्ही रेट हा वरचा लावला, हा रेट वरचा लावला आणि अमाऊंट काढली. आणि इथे बॅलन्स काढताना आपण मायनस करतो, परचेस करताना ॲड करतो, सेल करताना आपण मायनस करतो. म्हणजे 1,300मधनं 500 गेले, इथे 800 आले. आणि 70,500मधनं 27,115 गेले, इथे 43,385 आले. आणि मग रेट काढला. सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? हॅलो, सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? ओके, थँक्यू. त्याच्यानंतर आता पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे ती परत परचेस केलं आहे. डिसेंबर 28ला 47 परचेस केले, डिसेंबर 28ला आपण 800 परचेस केले, 800 परचेस केले 4700 रेटने. ठीक आहे. आता आपण काय करायचं, ॲड करायचं. क्वांटिटीमध्ये क्वांटिटी ॲड करायची, अमाऊंटमध्ये अमाऊंट ॲड करायची. क्वांटिटीमध्ये क्वांटिटी ॲड केली, अमाऊंटमध्ये अमाऊंट ॲड केली आणि मग रेट काढायचा. याला डिवायडेड बाय 1600 करायचे आणि ते 2 डेसिमलपर्यंत आपल्याला घ्यायचे, 50.52. ओके. तर ही ट्रान्झॅक्शन सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्समध्ये रिप्लाय करा. ही ट्रान्झॅक्शन सगळ्यांना कळली? ओके. त्याच्यानंतर आता शेवटची ट्रान्झॅक्शन इथे 500 युनिट सेल झालेले आहेत. डिसेंबर 29ला 500 युनिट सेल झाले. तर इथे काय करायचं, डिसेंबर 29ला 500 युनिट इकडे घ्यायचे आणि रेट हा वरचा घ्यायचा 50.62, 50.62चा रेट घेतला आणि त्याला मल्टिप्लाय करायचं 500 × 50.62, 0 डेसिमल. आता 25,308 आले, 25,308 आले. आता हे मायनस करायचे क्वांटिटीमधनं क्वांटिटी, 1600मधनं
500 गेले 1100 आणि इथे 80 285 मधनं 23,508 गेली. क्वांटिटीमधनं क्वांटिटी गेली, अमाऊंटमधनं अमाऊंट गेली आणि आता इथे रेट काढायचा. 55,677ला 1100 भागायचं 50.62 हे 2 डेसिमलपर्यंत घ्यायची. ओके, तर ही ट्रान्झॅक्शन सगळ्यांना नीट लक्षात आली का? हॅलो, ही ट्रान्झॅक्शन सगळ्यांना नीट लक्षात आली का? ओके, आणि शेवटला टोटल घ्यायची. टोटल मगासारखीच आहे. पहिलं परचेसची क्वांटिटी, परचेसची अमाऊंट, परचेसची क्वांटिटी, परचेसची अमाऊंट, नंतर सेल्सची क्वांटिटी, सेल्सची अमाऊंट, 0 डेसिमलपर्यंत घ्या आणि शेवटचा लॉट. बॅलन्सचा काय करायचा? शेवटचा लॉट घ्यायचा. शेवटचा लॉट आपण इकडे घेतला आणि हे क्लोज करायचं. सगळ्यांच्या नीट लक्षात आलं का? हॅलो, सगळ्यांच्या नीट लक्षात आलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.